अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिकेच्या पथदिव्यांच्या दुरुस्तीचे कंत्राटी काम करत असलेल्या एका तरुणावर काही जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी 7 ऑगस्टला दुपारी घडली। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरजसिंग कचरूसिंग राजपूत याच्यावर सावेडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत जखमी धीरज सिंग यांची भेट घेतली। त्यांनी डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेत प्रकृतीची विचारपूस केली। तसेच जखमीच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। घटनेची माहिती शहरात पसरताच साविड येथील रुग्णालयाबाहेर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी रुग्णालय परिसरासह संबंधित भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला। प्राथमिक माहितीनुसार धीरजसिंग राजपूत हे महापालिकेच्या वतीने कंत्राटी पद्धतीवर पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करत असताना मुकुंदनगर दर्गा दायरा परिसरात काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केला। मात्र हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या प्रकरणाचा पोलीस प्रशासन विविध अंगांनी तपास करत असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून सरकारी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।